मी करते गावाकडच्या पद्धतीने राजमाची भाजी। हे राजमाच्या शेंगा घेतलेत, हे असे काढून घ्यायचेत राजमाचे शेंगा। हे बघा, असे सगळे काढून घेतलेत। आता हे आपण कुकरमध्ये टाकून घेऊ। 1 ग्लास पाणी टाकले कुकरमध्ये, हळद, मीठ। आता हे कुकर बंद करून घेऊ। आता हे गॅसवरती आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। टमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, आलं, लसूण, टमॅटो, कोथिंबीर हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ। हे बघा, असं छान वाटून घेतले। आता हे आपले 3 शिट्ट्या झालेत, राजमा पण छान शिजले। हे बघा, असा मस्त। आता आपण ह्याला एक डाळ घुटणीने असं मस्त दाबून घरटून घ्यायचं आहे। बघा, असं मस्त छान घरटून घेतले। आता कढईमध्ये तेल टाकून घेते 2 पळी, तेजपत्ता, दालचिनी आणि हा एक कांदा उभा कापलेला तेलामध्ये छान परतून घेऊ। असं छान परतून घेतले। आता हे वाटलेलं आपण ते पण तेलामध्ये टाकून घेऊ। ला छान एक 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। हा राजमा मसाला, हा 1 चम्मच राजमा मसाला टाकून घेते। हळद, धना जिरा पावडर, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। 3 चम्मच लाल तिखट टाकले। हे छान एक 5 मिनिटासाठी परतून घेऊ। हे छान आपलं परतले। आता हे आपण राजमा टाकून घेऊ। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। हे मी 1 ग्लास पाणी टाकले। हे छान ह्याला उकळी आणू। ही उकळी आली, आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ। हे झाला आपला राजमा तयार। हे आपला जिरा राईस सोबत राजमा खायला खूप छान लागतो। मी हे जिरा राईस करून घेतला होता। हे प्लेटमध्ये काढून घेते आणि राजमाची भाजी भातासोबत खायला खूप छान लागते। हे झालं आपलं तयार राजमा आणि राईस, साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली राजमाची भाजी।